जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निरपराधांचा बळी गेला। त्यामध्ये भारतीय पर्यटकांसह काही विदेशी नागरिकांचाही समावेश होता। दरम्यान जळगावच्या चाळीसगाव येथील भाजपच्या देवयानी ठाकरे या 14 जणांसह काश्मीरमध्ये अडकले आहेत। तर जळगावतील शिव कॉलनीतील नेहा वाघुर्दे या मैत्रिणींच्या ग्रुपसोबत पहलगाममध्ये अडकले आहेत। चाळीसगाव येथील भाजपच्या देवयानी ठाकरे या भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष असून त्या त्यांचे पती व सहकाऱ्यांसोबत काश्मीरला फिरण्यासाठी गेल्या होत्या। सध्या त्या श्रीनगरमध्ये एका सुरक्षित ठिकाणी असल्याचं परिवाराकडून सांगण्यात आलं आहे। सध्या संपूर्ण काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। देवयानी ठाकरे लवकरच आपल्या सहकाऱ्यांसोबत महाराष्ट्रात परतणार आहेत। जळगावच्या खासदार स्मिता वाघ तसेच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे त्यांच्या संपर्कात आहे। 25 तारखेची त्यांची विमानाची तिकिटे बुक झालेले आहे। त्या लवकरच महाराष्ट्रात येतील असंही त्यांनी सांगितलं। भीती पसरवण्यासाठी हा दहशतवादी हल्ला झाला आहे। वर्षा लोहार यांचा रिपोर्ट V1 लाईव्ह जळगाव।